नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवळपास एक महिना उलटून गेलाय. भरपूर पालक लोकांचे वारंवार फोन मेसेज येतात की नेमकं आरटीचे ऍडमिशन कधी सुरू होणार. त्यांना वाटतंय की मी खोटं बोलतोय का, कारण की 9 जानेवारीला रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे शाळेचे आणि ते तारीख वाढत म्हणजे आज 17 तारीख आहे, तरी पण आतापर्यंत त्यांनी सांगितलं होतं, कालच जो GR आलेला आहे काल परवा पण त्यांनी सांगितलं होतं की 17 तारखेपासून आपण ऍडमिशन प्रोसेस सुरू करणार आहोत. परंतु आज 17 तारीख आहे, आजपर्यंत सुद्धा ऍडमिशन सुरू झालेलं नाही, जे की मी तुम्हाला आता डेमो दाखवू शकतो. हे बघा, आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन सेक्शन मध्ये गेल्यानंतर इथे दिसते तुम्हाला. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त रिकवर पासवर्ड आणि लॉग इन असा पर्याय दिसतोय. परंतु इथं जे न्यू रजिस्ट्रेशन साठी येत असताना तर ते आतापर्यंत सुद्धा आलेलं नाहीये न्यू रजिस्ट्रेशन. हे जसंही अपडेट वगैरे येईल तसं आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू. पण तत्पूर्वी जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे आरटी साठी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आरटी साठी तुम्हाला आधार कार्ड, पालकाचं सुद्धा आणि त्या विद्यार्थ्याचं सुद्धा आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. जर तुम्ही वंचित घटकातून अर्ज करत जर असेल तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट देणं हे बंधनकारक असणार आहे. तर जर तुम्ही वंचित घटकात मोडत असाल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसणार आहे. दुर्बल घटकातून जर तुम्ही अर्ज करत असाल तर विद्यार्थ्यांसाठी पालकाच्या उत्पन्नाचा जो दाखला आहे तो देणं आवश्यक आहे. पालकाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा जर कमी असेल तरच तुम्ही दुर्बल घटकामधून अर्ज करू शकतात. विद्यार्थ्याच्या जन्माचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. विद्यार्थी जर अपंग असेल तर तुम्हाला अपंगाचा जो दाखला आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे. आता यामध्ये बघा, वय वर्ष 4.5 म्हणजे 4.5 पासून ते 7.5 पर्यंत वंचित घटक व दुर्बल घटकातील मुलं मुली यासाठी अर्ज करू शकतात. तसंच वंचित घटकामध्ये दिव्यांग विद्यार्थी, SC, ST, OBC, VGNT, SBC या सर्व मागास प्रवर्गांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि दुर्बल घटकामध्ये वरील समाज घटका व्यतिरिक्त उरलेल्या ज्या सर्व प्रवर्गाचा समावेश हा दुर्बल घटकामध्ये होऊ शकतो. परंतु जर तुमच्याकडे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असा दाखला असेल तरच हे असं होणार आहे. आता अर्जांची निवड कशी होणार, यामध्ये तर प्राप्त अर्जांची निवड ही ऑनलाईन स्वरूपातच लॉटरी पद्धतीने होणार आहे. लाभार्थी हा अर्ज करत असलेल्या शाळेपासून 1 किलोमीटर किंवा कमी अंतरावरील रहिवासी असला पाहिजे. तर त्या हिशोबाने आपल्याला अर्ज करायचा आहे. त्यांनी आज 17 तारीख दिलेली होती अर्जासाठी, परंतु अद्याप आतापर्यंत अर्ज सुरू झालेला नाहीये. त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी जो पर्याय उपलब्ध करून द्यायला हवा तर तो दिलेला नाहीये. याची पूर्ण पुढची जी गाईडलाईन्स आहे, पूर्ण माहिती जी आहे तर मी आपल्या सह्याद्री नेटकॅफे ह्या YouTube चॅनलवरती टाकत राहील वेळोवेळी. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आम्हाला कनेक्ट राहू शकतात. आणखी काही अडचण असेल तर कृपया कळवा, आम्ही त्यावरती तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू.